नमस्कार मंडळी, मी चैताली तुमचं स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत जुन्या कपड्यांचं किंवा फाटलेल्या कपड्यांचं रियूज कसं करायचं आहे। तर या सर्व कपड्यांची मी गोधडी शिवणार आहे, पण त्या अगोदर सगळ्या कपड्यांची इलास्टिक, लेस, चेन, कॉलर वगैरे असतील, बटन असतील तर ती सगळी वेगळी करणार आहे आणि व्यवस्थित असे कपडे कापून घेणार आहे। कारण जेव्हा आपण गोधडी शिवू तेव्हा ती आपल्याला लागली नाही पाहिजे किंवा टोचली नाही पाहिजे, याकरता मी सगळे इलास्टिक, लेस, चेन वगैरे असणार आहे ते काढून घेणार आहे। तर इथे मी सगळे कपडे कापून व्यवस्थित सॉफ्ट वाले कपडे ते वेगळे ठेवलेले आहेत आणि शिलाई वाले इलास्टिक, बटन, लेस वगैरे आहे ती वेगळी करून घेतलेली आहे। आता ही आहे ती नववारी साडी आहे, अहोंच्या आजींची साडी आहे, खूप वर्ष तशीच पडलेली होती। त्याचा एक्स्ट्रा भाग होता तो साईडला केला आणि जेवढा लांब पाहिजे होतं तेवढी साडी घेतलेली आहे आणि जो जास्तीचा भाग होता उरलेला तो साईडला साडीला जॉईन करून घेतलेला आहे, जेणेकरून जी आपली गोधडी आहे ती रुंद दिसेल। तर इथे मी साडीचा जो शिलाईचा भाग आहे तो उलटा करून घेतलेला आहे। त्यानंतर त्यावर कपड्यांची जी कटिंग केलेली होती ती व्यवस्थितरित्या लावून घेतलेली आहे। तर इथे बघू शकता सर्व कपडे असे व्यवस्थित मी लावून घेतलेले आहेत। आता साडीचा जो वरचा भाग ठेवलेला आहे तो व्यवस्थितरित्या हळूहळू या पूर्ण कपड्यांवर मी ठेवणार आहे। आता पूर्ण साडी व्यवस्थितरित्या ठेवलेली आहे आणि आता या साडीला अशा प्रकारे मोठी मोठी शिलाई मारून घेणार आहे आणि साईडची कडाही दुमडून त्यालाही शिलाई मारून घ्यायची आहे। तर ह्या प्रकारे मी पूर्ण साडीला शिलाई मारून घेतलेली आहे। सो या प्रकारे आपली गोधडी तयार आहे, पण या गोधडीला मी मोठी मोठी शिलाई मारलेली आहे कारण मला मशीनवर शिलाई मारायची आहे। जर तुम्हाला मशीनवर शिलाई मारायची नसेल तर जाड्या दोऱ्याने छोटी आणि जवळ शिलाई मारून घेऊ शकता। त्यानंतर मी या गोधडीला अशा प्रकारे मार्क करून घेणार आहे, जेणेकरून मला ही गोधडी मशीनवर शिवता येईल। तर आता ही गोधडी आहे ती मी दोन्ही साईडनी, वरच्या साईडनी आणि खालच्या साईडनी गुंडाळून घेतलेली आहे आणि त्यानंतर शिवायला घेतलेली आहे। पण त्या अगोदर गोधडीचे रोल केलेले जे 4 कोपरे आहेत त्या कोपऱ्यांना मी रबर लावून घेतलेला आहे, जेणेकरून गोधडी शिलाई करताना विस्कटणार नाही। त्यानंतर मी गोधडी शिलाई करायला घेतली, जिथे मधलं मार्क केलेलं होतं तिथून सुरुवात केली आणि गोल गोल फिरवत सगळी शिलाई करून घेतली आणि शिलाई करता करता जे दोरे मोठे मोठे आपण शिलाई मारून घेतलेले होते ते कापूनही घेतलेले आहेत। तर इथे बघू शकता या प्रकारे पूर्ण गोधडीला शिलाई करून घेतलेली आहे। तर हे पूर्ण गोधडी शिवायला मला थोडासा वेळ लागला, आपण एकदाच बसलो तर एका दिवसात ही गोधडी शिवू शकतो। तर कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा। आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। चला तर मग बाय बाय।